हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला ना. सर, 11 तारखेला जो पीक विम्याचा वाटप झाला होता, हा त्यामधून काही शेतकरी समजा वगळलेले आहेत, तर त्यांना ते पीक विमा मिळाला नाही. तर त्याबाबत काही नवीन माहिती आलेली आहे का समजा? हा तर नक्कीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जे 11 ऑगस्ट 2025 रोजी जे खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024चं एकूण 921 कोटीचं वाटप झालं. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जो 75% पीक विमा खरीप हंगाम 2024चा मंजूर होता तो आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे जे आता आपण एक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अपडेट आणलेला आहे. कारण की खरीप हंगाम 2024चा आणि रब्बी हंगाम 2024चं जी आकडेवारी आहे ती आपण हा. कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत अशी अपडेट घेतली आहे. ती आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 साठी एकूण शेतकऱ्यांनी 1,60,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. हो, हो. त्याच्यामध्ये पेरणीनं झालेले अर्ज होते 35,684 शेतकऱ्यांचे हा. आणि जवळपास त्या शेतकऱ्यांना त्यावेळीच नुकसान भरपाई जी पीक विम्याची होती ती देण्यात आली होती. त्याच्यानंतर अधिसूचनेचा जे काही 25% अग्रिमचा पीक विमा होता, अधिसूचनेच्या पीक विम्यानुसार जवळपास 34 जिल्ह्यातील 56,43,000 शेतकऱ्यांना 2,578 कोटी रुपये एकूण पीक विमा मंजूर झाला होता. त्याच्यापैकी 2,554 कोटी रुपये वाटप झाले, 24 कोटी रुपये वाटप बाकी आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यानंतर पुन्हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून 19,85,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले होते. त्यानंतर पुन्हा तेच अर्ज काय केले की बाद केलेले जे अर्ज होते ते पुन्हा पात्र केलेले आहेत हो. शासनाच्या मागणीनुसार आणि शेतकऱ्यांच्या बरोबर. मागणीनुसार आणि त्या हा. 19,85,000 शेतकऱ्यांना 1,426 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि तो पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे आणि एकूण 1,068 कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि 350 कोटी रुपये अजूनही त्याच्या संदर्भामध्ये वाटप बाकी आहेत, अशी माहिती आपल्याला अधिकृत अशी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याचबरोबर बरोबर. काढणी पश्चात नुकसानीसाठी 1,50,000 शेतकऱ्यांना 116 कोटी रुपयाची पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली. त्याच्यापैकी 65 कोटी रुपयाचं वितरण झालं आणि 52 कोटी रुपयाचं वितरण बाकी आहे, अशी माहिती आपल्याला अधिकृत अशी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यानंतर संपूर्ण राज्यातल्या 34 जिल्ह्यासाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे जी काही आकडेवारी देण्यात आलेली आहे त्या आकडेवारीनुसार 32,44,000 शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर झालेला होता. त्याच्यामध्ये 3,013 कोटी रुपये मंजूर झालेले होते आणि याच्यापैकी बहुतांश जो पीक विमा आहे तो वाटप बाकी आहे, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यानंतर संपूर्ण पीक विमा मंजूर आकडेवारी आपण जर पाहायला गेलं तर एकूण 1,60,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्याच्यापैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेलं होतं. या शेतकऱ्यांना 7,149 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये 3,950 कोटी रुपये वाटप झालेले होते, परंतु अजूनही 3,090 कोटी रुपये वाटप बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 921 कोटीचं वितरण ऑलरेडी 11 ऑगस्ट 2025 रोजी झालं, अशी माहिती हो. आपल्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. परंतु त्या दिवशी फक्त 506 कोटीचं वितरण झालं. अजूनही 415 कोटी रुपयाचं वितरण बाकी होतं आणि ते वितरण मागच्या काही दिवसामध्ये अजून काही झालं आणि अजूनही 200 ते 250 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप बाकी आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अजूनही 200-250 कोटी रुपयाचा पीक विमा 2-3 दिवसामध्ये वाटप होईल आणि एकूण 921 कोटीच्या व्यतिरिक्त अजूनही खरीप हंगाम 2024चा उर्वरित 75% पीक विमा ज्याला म्हणतो तेही शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे सर्वांना पीक विमा मिळण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. सर्वात प्रथम आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024 साठी ज्या शेतकऱ्यांना अद्यापही एकही रुपया मिळाला नाही म्हणजेच मराठवाड्यातील बाद केलेले क्लेम आता पुन्हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत. आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत सर्वप्रथम पाहूया. यामध्ये धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून बाद केले होते, परंतु अखेर पुन्हा धाराशिव असेल, संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर किंवा हिंगोली या जिल्ह्यातले क्लेम पात्र केलेत. त्यामध्ये सर्वात जास्त क्लेम हिंगोली जिल्ह्यातले बाद केले होते, त्यामुळे ते पुन्हा पात्र केलेले आहेत.
आता यानंतर मोठा पीक विमा म्हणजे सर्वात जास्त पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो ही सर्वप्रथम माहिती घेऊया आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण बाकी आहे ही सुद्धा माहिती घेऊया. याच्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा येतो तो म्हणजे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर, कारण की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खरीप हंगाम 2024 मध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. आणि पीक विमा कंपनी आणि राज्य सरकार यामध्ये तरतूद अशी होती किंवा करार असा होता की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 110% पेक्षा जास्त नुकसान होईल ती वरची रक्कम शासन शेतकऱ्यांना देईल. तर त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 110% पेक्षा वरची नुकसानीची जी पीक विम्याची रक्कम आहे ती आता विमा कंपनी सरकार देणार आहे शेतकऱ्यांना. यानंतर नाशिक जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, अमरावती, हिंगोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण बाकी आहे आणि खूपच जास्त पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो, ज्यामध्ये सोयाबीन या पिकाचा समावेश आहे, कपाशीचा आहे, काही जिल्ह्यामध्ये तूर असेल, कारण की तुरीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्यामुळे हे सगळं अपडेट आहे. आणि त्यानंतर बहुतांश वितरण पूर्ण कोण्या जिल्ह्यामध्ये झाले याची थोडक्यात माहिती घेऊया. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या 87 महसूल मंडळामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास 46 महसूल मंडळामध्ये बहुतांश वितरण पूर्ण झालेलं आहे. जसं की बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024 साठी 4 ते 4.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण झालेलं आहे. फक्त 1.5 ते 2 लाख शेतकरी बाकी आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 3-3.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण बाकी पूर्ण झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना वितरण बाकी आहे. आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पुन्हा अशी अपडेट देण्यात आलेली आहे, ज्या विमा कंपन्या पीक विमा द्यायला शेतकऱ्यांना उशीर करतील त्या विमा कंपन्यांना 12% व्याजासह पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा लागणार. जसं की HDFC कंपनी असेल, ICICI लोंबार्ड असेल, चोलामंडलम असेल, युनायटेड इंडिया असेल किंवा इतर ज्या विमा कंपन्या खरीप हंगाम 2024 साठी ज्या कार्यरत होत्या त्या विमा कंपन्यांनी जर पीक विमा द्यायला शेतकऱ्यांना वेळ लावला तर 12% व्याजासह हा पीक विमा द्यावा लागेल. मंजूर असून जर वाटप केले नाही तर या पीक विम्याचं वितरण व्याजासह द्यावं लागेल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कृषी मंत्री बोलत असताना हेही बोलत होते की हे जे 11 तारखेला आपण वितरण केलं त्याच्यामध्ये 911 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आहेत आणि देशासाठी 3,900 कोटी रुपये 30 लाख शेतकऱ्यांना आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना. आणि हे पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण 7,500 कोटीचं वितरण करणार आहोत आणि त्यापैकी 1,600 ते 1,700 कोटी आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून ही संपूर्ण आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. हा तर ओके धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच धन्यवाद. सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, कारण की संपूर्ण आकडेवारी आहे.